नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. चला, आज एका अशा हृदयस्पर्शी कथेत जाऊया, जी प्रेम, समाजातली दरी आणि एका अशक्य निवडीबद्दल बोलते. ही गोष्ट आहे निःशब्द लाटांची आणि त्या लाटांवर तरंगणाऱ्या एका अपुऱ्या गाठीची. चला, सुरुवात करूया. बघा, ही एकच स्लाईड, पण ती संपूर्ण कथेचा आरसा आहे. एक असं जग जे एका अदृश्य भिंतीने विभागलं गेलंय. एका बाजूला वाड्यातली एसी मधली ऊब आहे आणि दुसऱ्या बाजूला गरिबीत जळणाऱ्या भाकरीचा तो तिखट वास. तर या दोन जगात राहणाऱ्या आहेत अभय आणि सुधा. अभय एक ड्रायव्हर आणि सुधा मालकाची मुलगी. दोघांची आयुष्य आप्पासाहेबांच्या त्या मोठ्या वाड्याच्या सावलीत विभागलेली आहेत आणि त्या दोघांच्या मध्ये उभी आहे सामाजिक दर्जाची एक क्रूर न दिसणारी भिंत. अभयचं आयुष्य म्हणजे फक्त नोकरी नाहीये, ती एक प्रकारची गुलामगिरीच आहे. विचार करा, त्याची आई शकुंतला 20 वर्ष त्याच वाड्यात राबते. त्याच्या पगारातून वडिलांनी घेतलेलं जुनं कर्ज फेडलं जातंय आणि त्याची लहान बहीण, ती सुधाने टाकून दिलेली जुनी पुस्तकं वाचून शिकतीये. पण एवढा मोठा फरक असूनही, एवढी मोठी दरी असूनही काहीतरी घडतं. अभय आणि सुधामध्ये त्या जगाच्या नजरा चुकवून एक चोरटं स्वप्न, एक निःशब्द नातं फुलू लागतं. आणि गंमत बघा, त्यांच्या प्रेमाची सुरुवात कुठल्या पत्रांनी किंवा शब्दांनी नाही होत. ती होते गाडीच्या आरशातून. हो, त्याच आरशातून जिथे त्यांच्या नजरांची भेट होते. म्हणजे जी गाडी त्यांच्यातलं अंतर दाखवते, तीच त्यांच्या निःशब्द प्रेमाची पहिली साक्षीदार बनते. समुद्रकिनारी जी त्यांची हक्काची जागा होती, तिथे अभय आपल्या मनातलं सगळं बोलून टाकतो. त्याचं हे बोलणं हे एकाच वेळी खूप सुंदर आहे आणि तितकंच भयाण वास्तवाची जाणीव करून देणार आहे. आणि मग अखेर तेच होतं ज्याची भीती होती. त्यांचे हे चोरटं स्वप्न, हे लपवलेलं जग सगळ्यांसमोर येतं. आणि मग जो प्रहार होतो तो इतका क्रूर असतो की सगळंच विखरून जातं. हे फक्त कळणं नव्हतं, हा सत्तेचा एक अमानुष खेळ होता. आप्पासाहेबांना कळताच ते अभयाला जनावरासारखं मारहाण करायला लावतात. त्याचा स्वाभिमान, त्याचं अस्तित्व चिरडून टाकण्याचा हा प्रयत्न होता. आणि सगळं दुःखद काय, तर सुधा हे सगळं तिच्या डोळ्यासमोर घडताना पाहते, पण काहीच करू शकत नाही, अगदी हतबल. आणि इथून पुढे कथेला एक वेगळंच, खूप भावनिक वळण मिळतं. कारण आता समोर येते अभयची आई, शकुंतला. आणि तिचा आवाज हा फक्त एका आईचा हंबरडा नाहीये, तो त्या संपूर्ण वर्गाचा आवाज आहे, ज्याला कायम दाबून ठेवलं गेलंय. शकुंतला सुधाकडे येऊन कोणतीही तक्रार करत नाही, भांडत नाही. ती फक्त एक वाक्य बोलते, जे कोणत्याही शस्त्रापेक्षा जास्त धारदार आहे. ती म्हणते की तुमचं प्रेम आभाळा एवढं मोठं असेल, पण आमच्या पायाखाली तर जमीनच नाहीये. आणि मग ती प्रेमाच्या गुलाबी स्वप्नांना वास्तवाचा आरसा दाखवते. ती सुधाला सांगते की प्रेमाच्या गप्पा मारणं सोपं आहे, पण जेव्हा गरिबीचा वेळा गळ्याशी येतो, तेव्हा साधा श्वास घेणं सुद्धा मुश्किल होतं. इथे आप्पासाहेब एक सौदा करतात, एक असा सौदा जिथे दोन्ही बाजूंनी फक्त नुकसानच आहे. ते सुधासमोर एक अट ठेवतात. तिने तिचं आयुष्य, तिची स्वप्न सोडून द्यायची, एका ठरवलेल्या लग्नाला हो म्हणायचं, आणि या बदल्यात अभयचा जीव वाचेल, पण एका अटीवर. त्याला हे शहर कायमचं सोडून जावं लागेल. यानंतर येते त्यांची शेवटची भेट, समुद्रकिनारी, जिथे सगळं काही बोलायचं आहे, पण काहीच बोलता येत नाही. एक असा निरोप जो शब्दांपेक्षा शांततेत जास्त जळ झालाय. आणि बघा, अभय तोच शर्ट घालून आला आहे जो सुधाने खास त्याच्यासाठी विणला होता. प्रेमाची, काळजीची निशाणी. पण आता त्यावर त्याचा रक्ताचे डाग आहेत. जणू काही त्यांच्या प्रेमावर झालेल्या हल्ल्याची ती खूणच आहे. तो तिची वाट बघतोय आणि त्याच्या मनात काय वादळ असेल याचा विचार करा. तो स्वतःलाच विचारतोय, सुधा, मी आज हा शर्ट घातलाय खरा, पण खरंच आज या प्रेमाला निरोप द्यायची वेळ आलीये का? सुधा त्याला म्हणते, मला विसरून जा. पण अभय तिला एक साधा प्रश्न विचारतो, तू करू शकशील का? आणि यावर सुधा जे उत्तर देते ते त्यांच्या नात्यावरचा, त्यांच्या उरल्यासुरल्या आशेवरचा शेवटचा आणि सगळ्यात मोठा आघात असतो. सुधा विसरणं म्हणजे काहीच नव्याने सांगते. ती म्हणते, मी जगासाठी एक आदर्श पत्नी होईन, नवीन घर, नवीन नाती, सगळं सांभाळेन. पण रात्री जेव्हा माझी उशी माझ्या अश्रूंनी ओली होईल, तेव्हा फक्त त्या उशीलाच कळेल की माझ्या हृदयात फक्त आणि फक्त तूच आहेस. म्हणजे एक आयुष्य जगासमोर आणि एक फक्त तिच्या एकांतात.
आणि इतकं बोलून ती निघून जाते, एकदाही मागे वळून न पाहता. कारण तिला माहीत आहे, फक्त एक नजर, एक शेवटचा कटाक्ष तिचा सगळा निर्धार तोडून टाकेल. ती अभयच्या आयुष्यासाठी स्वतःच्या सुखाचं बलिदान देते. आणि मग मागे काय उरतं? फक्त अभय, रक्ताचे डाग लागलेला तो शर्ट आणि साक्षीदार असलेला तो समुद्र, जो आता त्यांच्या न बोललेल्या शब्दांचा आक्रोश बनून कायमचा गरजत राहणार आहे. ही कथा इथेच संपते, पण एक प्रश्न मागे सोडून जाते. अशा प्रेमाचं काय, ज्याला ह्या जगात कधी जागाच मिळाली नाही? चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.